झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य, देश विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत झटपट। 12वीचा निकाल आज जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता तो वेबसाईटवर पाहता येईल। औरंगाबादेतल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीतून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर नितीन गडकरी पुन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत। यासह राज्यातल्या घडामोडी बघूयात झटपट। 12वीचा निकाल आज जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता तो वेबसाईटवर पाहता येणार आहे। राज्यभरातून 13,46,305 विद्यार्थी परीक्षेला बसले असून यात 7,78,278 विद्यार्थी आणि 6,68,027 विद्यार्थिनी आहेत। औरंगाबादमधल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीतून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या एका निर्णयामुळे पेट्रोल 1 ते 1.5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे। महापालिकेनं स्थानिक सेवा कर म्हणजेच एलबीटी कमी करण्याचा निर्णय घेतलाय। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात सोलापुरात भाजपनं आंदोलन केलं। यावेळी एक मोटरसायकल जाळताना स्फोट झाला। त्यामध्ये आमदार विजय देशमुख जखमी झाले। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात भाजपनं हे आंदोलन केलं होतं। नागपूरमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत। संतप्त कार्यकर्त्यांनी भंडारा नागपूर एसटी बसच्या काचा फोडल्या, तर केंद्रीय मंत्री सीपी जोशी यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 15 ते 20 कार्यकर्त्यांना अटक केली आहे। पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। पेट्रोल दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अन्यथा एकाही मंत्र्याला तसंच नेत्याला शिर्डीत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। देशात काँग्रेस ही एक समस्या आहे आणि या समस्येचं उत्तर भाजप आहे असा आक्रमक पवित्रा भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतलाय। पेट्रोल दरवाढीनंतर संपूर्ण देशभरात सरकार विरोधात असलेल्या संतापाच्या लाटेचा फायदा घेण्याचं भाजपनं ठरवलेलं दिसतंय। नितीन गडकरी पुन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झालाय। आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रीय परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला आणि व्यंकय्या नायडू यांनी त्याला अनुमोदन दिलं। विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकरण संस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। निवडणुकीत नाशिक महापालिकेच्या 122 सदस्यांसह जिल्हा परिषदेचे 73, मालेगाव महापालिकेचे 77, पंचायत समितीचे 15, सटाणा नगरपालिकेचे 21, येवल्याचे 25, मनमाड 32 असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे 475 सदस्य मतदान करतील। रिक्षासाठी किमान भाडं 34 रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामॅन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केली आहे। पहिला टप्पा 2 किलोमीटरचा करावा, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये भाडं द्यावं, नाईट चार्ज रात्री 12 ऐवजी 11 वाजल्यापासून सुरू करावा अशा मागण्या शरद राव यांनी केल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट जवळच्या जेऊर गावात ट्रॅक्टर अंगणवाडीत घुसल्यानं 3 वर्षांची अक्षता कोळी ही मुलगी ठार झाली आहे, तर 3 मुली जखमी झाल्या आहेत। सध्या या घटनेची अक्कलकोट पोलिसात नोंद झाली असून आरोपी परमेश्वर कोळी याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।